खरेदी करण्यासाठी म्हणजे पुस्तकं घ्यायचे आहेत, बॅग घ्यायचे, कपडे घ्यायचे आहेत आणि ती सगळी खरेदी करण्यासाठी आणि हे बघा हे आहे समोर आयडियल बुक डेपो आणि या ठिकाणी गणेश बुक डेपो. आपण स्टोर मध्ये ज्या बॅगा घेतो ना सेम क्वालिटी यांच्याकडे मिळते भाऊकडे. छान आहे. व्हेज थालीमध्ये आहे, पापड आहे, भात आहे, पुरी आहे. पहिलंच दुकान आहे रेनबो ड्रेस. म्हणजे आपले समजा जर शाळेतले कोण येणारे असतील ना नवीन ड्रेस घेण्यासाठी तर त्यांना एक नवीन अपडेट देतो की नमस्कार मंडळी, मी राकेश काजळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, गावावरून आल्याच्या नंतर आहे ना आपला काही व्हिडिओ आला नव्हता. मुंबईला आल्यानंतर आता आपण निघालोय दादरला. तर दादरला अशासाठी चाललोय की आता थोड्या दिवसात आहे ना मुलांच्या शाळा वगैरे सुरू होतील आणि शाळा सुरू होणार म्हटल्याच्या नंतर सगळी शाळेची खरेदी वगैरे आली. तर सगळी शाळेची खरेदी करण्यासाठी म्हणजे पुस्तकं घ्यायचे आहेत, बॅग घ्यायचे, कपडे घ्यायचे आहेत आणि ती सगळी खरेदी करण्यासाठी म्हणून आता आपण चाललोय दादर मार्केटला. तिथून माहीमला जाणार आहे आणि दादरमध्ये असणाऱ्या एका छान हॉटेलला पण दुपारी जेवणा सुद्धा आहे. आता दुपारचा टाइम झालाय, जवळजवळ 1 वाजले आणि आपण निघालोय. आणि ऊन एवढं आहे ना म्हणजे प्रचंड ऊन आहे. अजून पावसाला काही त्याची सुरुवात नाही झाली. कोकणात पावसाला सुरुवात झाली पण मुंबईमध्ये अजून सुरुवात नाही झाली. तर मंडळी आता बघा आता निघालोय आणि हे बघा आज काही गाडी वगैरे काही घेत नाहीये. चौघांना काही जाता येत नाही गाडीवरून. तर आता आपण जाणार आहोत टॅक्सीने. तर चला आता जाऊ दादरला आणि शाळेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू वगैरे आपण खरेदी करू. आणि आजचा दिवस आपला खरेदीचा व्हिडिओच आहे तो तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मंडळी. तर मंडळी आता आपण आलोय दादर मार्केटला आणि हे बघा हे आहे समोर आयडियल बुक डेपो आणि या ठिकाणी गणेश बुक डेपो. तर यांच्याकडे येऊन आपण पुस्तकं वगैरे घेतो. तर या दुकानात आलोय आणि पुस्तकं वगैरे आपण बघतोय. बघा मोरिया कंपोस्ट बॉक्स घेतले. सगळी पुस्तकं यांच्याकडे एका ठिकाणी मिळून जातात आणि या ठिकाणी ना इथे बॅग वगैरे मिळतात चांगल्या. आणि पलीकडच्या बाजूला ना तिथे जे हॉटेल आहे श्रीकृष्ण हॉटेल. ही पट्टी लागते ना मोरियाला. कंपास ठेव ना इथे. हे जेल पेन आहेत ना. बॉल पेन आहे. हे जेल पेन आहे. ओके, हे तुला घेतले. ही आर्यासाठी आणि ही मोरियासाठी. पट्टी ठेवून हातात नाही घ्यायचं, त्यांना बघावं लागतं. अजून काय घ्यायचंय? आणि मंडळी ऊन बघा किती आहे, कडक ऊन पडलंय. आता 1-2 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्याच्या आधी म्हटलं सगळी खरेदी आपण करून घेऊ. तुला नवीन पण आहेत, नवीन पण आहेत घरी डोमची नको दिली ती, डोम चांगली आहे ती. राहू दे ना ही. कंपोस्ट पेटी आपली मेन असते. मुलांना एकदम खास त्याचं आकर्षण असतं. 12 कलर. ही राहू दे ना एवढी बस झाली. अजून बघ काय घ्यायचं. पट्टी पेन्सिल तर आहे बरं. चला खरेदी झालेली आहे आणि हे बघा हा यांचा ऍड्रेस आहे गणेश बुक डेपो. आपल्या आयडियल बुक डेपोच्या अगदी बाजूलाच आहे. एक दे.
आणि यांच्याकडे आहेत ना हे मुखवासचे आहेत ना या गोळ्या छान मिळतात. एक बॉटल आपण घेतले. इकडे आपण पुस्तकं वगैरे घेतलीत आणि इकडे आलोय बघा. श्रीकृष्ण बटाटा वडा, प्रसिद्ध बटाटा वडा. आणि या ठिकाणी असणाऱ्या बॅगच्या दुकानामध्ये आपण जरा बॅग बघूयात. शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही बॅग आहेत त्यांच्याकडे चांगल्या मिळतात. चांगली कलरची घे आणि मेन म्हणजे आतमध्ये कप्पे चांगले असतील ते घे. हे बघ इथे पण आहेत मोठ्या बॅग्स. या ऑफिस बॅग आहे सगळं. ही ही बघा ही दादा दाखव वरची. कपडा चांगला पाहिजे. ही बॅग घेतली आणि ती एक बॅग घेतली. यांच्याकडे बॅगेची क्वालिटी छान आहे. छान आहे आणि आपल्याला परवडतील अशाच बॅग आहेत. आपण स्टोर मध्ये ज्या बॅगा घेतो ना सेम क्वालिटी यांच्याकडे मिळते भाऊकडे. छान आहे. 1000-1200 हो 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 घेतो. आपल्याला माहिती आहे ना. आपण तिकडे आपण बघतो आपल्याला माहिती आहे. छान आहेत बॅगा. आणि आपल्या श्रीकृष्ण बटाटेवाल्याच्या अगदी बाजूलाच आहे. 2 बॅगा घेतल्या आणि भाऊने आपल्याला त्याची प्राइस पण आपल्याला छानपैकी सेम कमी करून दिली. येस 500 वाली पण आहे. हो फरक काय कपड्यामध्ये फरक. साईज सेम आहे. ती 500 वाली 600 वाली. ओके. ही बघा तुम्ही 400 घेतली ना. ही 300 वाली, ही 250 वाली, ही 300 वाली. क्वालिटी वरती आपण ही आपल्यासाठी 400 वाली, ही 350 वाली, ही 250 वाली, ही खालची मोठी वाली. ही वाली 350. छान आहेत बॅगा. छान आहेत तुमच्या. भाव सांगायचे 800-900, 350. थँक्यू. चला बॅग वगैरे झाले आणि पुस्तकं वगैरे पण घेतले आणि आता आपल्याला काय घ्यायचे म्हणजे कपडे घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचंय माहीमला. शीतला देवी मंदिरच्या अगदी शेजारी असणारा शॉप आहे रेनबो शॉप. म्हणजे शाळा जिथे सांगते त्या शॉप मधून आपल्याला घ्यायचे असतात. रेनबोकडे आपण जाण्याच्या आधी आहे ना जरा आपल्याला तर जायचंय जेवायला. तर आपण विचार करतोय की दादर मधलं जे प्रसिद्ध हॉटेल आहे मामा खाने त्या हॉटेलला आपण जाऊयात. आणि तिथे मोर्याला पण आवडतं मामा खानेमध्ये आणि छान जेवण असतं. तिकडे जाऊन जेवू आपण. मोर्या हात दाबते म्हणजे त्याला तिथे जेवायचंय. चला आता आपण जाऊयात मामा खाण्याकडे. छान छान तिकडे जेवू. आणि हे बघा इथे आहे ना प्रकाश कला मंदिर. याच्याकडे कॅमेऱ्याची ऍक्सेसरीज आहे ना आपण यांच्याकडे येऊन घेतो. माईक वगैरे वगैरे यांच्याकडे छान मिळतात. तर मंडळी आता आपण आलो आहे मामा काने यांचे स्वच्छ उपाहारगृह आणि या हॉटेलला आता जाऊन आपण जेवूयात. स्थापना 1910 म्हणजे जवळजवळ 100-125 वर्ष झाली. आणि लाईन बघा. लोक अगदी लाईन लावून जेवायला असतात. हा. चला मंडळी फायनली आपण आता टेबलवरती येऊन बसलोय बघा. आणि हे त्यांचा मेनू कार्ड आहे. सगळे मराठमोळे पदार्थ आहेत. बटाटा वडा, दही वडा, कोथिंबीर वडी, दही थालीपीठ, अळू वडी, दही मिसळ. आणि आईस्क्रीम मध्ये पण आहेत ना प्रकार भरपूर आहे. मलाई कुल्फी आहे, 3-in-1 कुल्फी आहे, माट्टा कुल्फी आहे, खरवस आहे, श्रीखंड आहे, सोलकढी आहे, आंबा खरवस आहे. आता सीझन असल्यामुळे ना आंबायुक्त खरवस सुद्धा आहे. ऑर्डर करूया. आता जेवणाची थालीच मिळेल. तू काय खाणार आहेस? हिला थालीपीठ घ्या आणि 2 तुला थाली हवे. मला सुद्धा व्हेज थाली 2 थाली. तुला आता खाणार आहेस आईस्क्रीम ना. आणि एक आईस्क्रीम घ्या मला एक कुल्फी.
एक प्लेट बटाटा वडा. चला ऑर्डर तर केले आपण. 2 थाली सांगितले, आर्याने सांगितले थालीपीठ आणि मोर्याला आईस्क्रीम खायचं त्याच्यामुळे आईस्क्रीम मागवलं आणि बटाटा वडा मागवला. यांच्याकरता बटाटा वडा आहे ना स्पेशल आहे. साईज पण मस्त असते, मोठी साईज आहे आणि टेस्टी आहे. तर जेवताना आपण तो बटाटा वडा सुद्धा दिला. व्हेज थाली आले बघा. व्हेज थालीमध्ये आहे पापड आहे, भात आहे, पुरी आहे, इथे ही कढी आहे म्हणजे डाळ, मुगाची भाजी आहे, छोलेची भाजी आहे आणि ही डाळ आहे, ही कढी आहे आणि लोणचं आहे, मीठ आहे आणि आर्यासाठी थालीपीठ आता येईल आणि मोर्यासाठी आईस्क्रीम येईल. ठीक आहे, तोपर्यंत चालू कर. घे घे दीदी, चालू करतो. गरम आहे का पुरी एकदम आठ भाजला आहे बघ. वाफ बघा येते गरमागरम जेवण आणि थालीपीठ आलंय. थालीपीठ किती द्या आणि बटाटा वडा. साईज बघा, साईजच मॅटर करते. आणि चटणी, चटणी स्पेशल आहे. कसं आहे बाळा, मस्त आहे ना. मोर्या भरू तुला. मस्त, मुगाची भाजी जबरदस्त आहे. छोल्याची भाजी पण छान आहे ना, हे बघ ना. ओरोमा जबरदस्त आहे. कढी पिऊन बघू. अप्रतिम. जेवढं जुनं हॉटेल तेवढंच क्वालिटी पण तेवढी जबरदस्त आहे. आणि हॉटेलचं ना नाव आहे, माणसं खूप लांबून लांबून येतात या हॉटेलला जेवण्यासाठी. दादर मार्केटमध्ये जर आपण शॉपिंग करत असाल किंवा जर या ठिकाणी जर आपण असलो ना तर या हॉटेलला जेवणाची मजा वेगळीच आहे. आणि मोर्यासाठी मलाई कुल्फी आहे. खूप झालंय का बघू बघू बस. सकाळी नाश्ता केला होता त्याच्यामुळे आता ते जेवत नाही. आईस्क्रीम होतं. एवढा बघा, एकदम पिवळी भाजी, एक नंबर, खूप गरम आहे. चटणी आहे ना, चटणीमध्येच गेम आहे सगळं. मुंबईमध्ये जर काय प्रसिद्ध बटाटे वडे असतील ना, त्या बटाटे वड्यामध्ये याचा सुद्धा नंबर लागेल. अप्रतिम चव आहे, छान. चला मंडळी, हॉटेलमध्ये आता जेवलोय मस्तपैकी हे बघा आणि बाहेर पडलोय. आणि आता आपल्याला जायचे ना, हे बघा समोर आहे ना, इथे या ब्रिज खाली आहेत ना चप्पल वगैरे छान मिळतात. तर पावसाळी चप्पल घ्यायचे आहेत दोघांसाठी. शाळेमध्ये आता पावसाळी जेव्हा सुरुवात होते ना तर पावसाळी चप्पल घालावी लागते. त्या ठिकाणी जाऊयात आणि जरा पावसाळी चप्पल घेऊया. चलिए. हे बघा, चला मंडळी, आता आपण निघालो आहे दादरमधून आणि आता आपण जाणार आहे माहीम शीतलादेवी इथे असणाऱ्या रेनबो दुकानात. तिथे आपल्याला शाळेचे कपडे खरेदी करायचे. इथे बसले आणि दादरमधून आता आपण निघालो सेना भवन करून जाणार आणि नंतर पुढे रेनबो दुकानामध्ये. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय माहीमच्या रेनबो या ठिकाणी, रेनबो दुकानामध्ये. आणि पूर्वी ना माहीमचा ते रेनबोचं शॉप तिकडे होतं त्या कॉर्नरला, पण ते आता तिथून
त्यांनी ते दुकान आपलं शिफ्ट केलंय आणि त्या असणाऱ्या नवीन बिल्डिंगला आहे बघा इथे सूरज टॉवर आहे. त्या टॉवरच्या या कॉर्नरला असणार हे पहिलंच दुकान आहे रेनबो ड्रेस. म्हणजे आपले समजा जर शाळेतले कोणी येणारे असतील ना नवीन ड्रेस घेण्यासाठी तर त्यांना एक नवीन अपडेट देतो की रेनबोचं दुकान आता त्या ठिकाणी नाही तर तिथूनच थोडंसं पुढे एक 100 मीटर अंतरावरती असणार पुढे या बिल्डिंग मध्ये इथे शिफ्ट झालंय. तर आता या दुकानामध्ये जाऊन आपण आर्या आणि मोर्यासाठी आपण शाळेचे कपडे खरेदी करूया. सगळ्या शाळेचे युनिफॉर्म आहेत ना यांच्याकडे मिळून जातात. छान केलं दुकान. मोर्याचे कपडे घेऊन झाले आता आर्यासाठी आपण. चला शाळेच्या कपड्यांची खरेदी झाली आहे आणि आता आपण इथून निघूयात. चला शाळेचे युनिफॉर्म झाले आहेत आणि आता आपण इथून निघालोय. चला हो थँक्यू. नवीन ऍड्रेस जरा तुम्ही सांगा ना इकडे यायचं असेल तर कसं. तुम्ही सूरज व्हायटालीस बिल्डिंग आहे त्याच्या खाली आमची फर्स्ट शॉप म्हणजे आपल्या पहिल्या शॉप पासून जस्ट फक्त 100 येस. ओके सर थँक्यू. चला मंडळी आता आपण इथून निघालोय आणि आज आपण दादरला आलो होतो. शाळेची वगैरे सगळी शॉपिंग वगैरे आपण केली. त्याच्यानंतर इथे येऊन आहे ना आपण मुलांसाठी असणारे आपले शाळेचे कपडे वगैरे खरेदी केलेत. म्हणजे आता बहुतेक आपली सगळी शॉपिंग झाली आहे. फक्त जे काय आता फक्त शूज वगैरे घ्यायचे ते आपण वरळीमध्ये घेऊ. पण मोस्ट ऑफ आपली जी काही शॉपिंग होती ती सगळी झालेली आहे आणि आता आपण इथून निघालोय. तर मंडळी आजचा फक्त ना स्पेशल आपण एक व्लॉग त्यासाठी बनवला होता जो पावसाळ्याआधी आपली जी काही शाळेची खरेदी असते ते आपण सगळी केली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा. खरं तर व्हिडिओ थोडा उशिरा आला पण मुंबईला आल्यानंतर असंच असतं विषय असेल तर व्हिडिओ येतात. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण नक्की सांगा. आणि जर आपले व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी आता हा व्हिडिओ मी तुर्तास इथे थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय करा.